मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो GR आहे वितरणाच्या संदर्भात 24व्या हप्त्याचा, तर तो जूनच्या 24व्या हप्त्याचा, तर त्याचा अजूनही GR आलेला नाही। तर त्यामुळे बघा यावेळेस जे आहेत आपण जर असं पाहिलं तर आता जवळपास 7 दिवस बाकी आहेत, महिना संपत आलेला आहे जून महिना, आणि आपल्याला अजून जे आहे 23वा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे, पण मात्र 24वा हप्ता अजून येणं बाकी आहे। पण हा हप्ता या महिन्यामध्ये जी वटपौर्णिमा येणार आहे, तर त्या वटपौर्णिमा निमित्त तोपर्यंत जे आहे किमान GR येऊ शकतो का? तर बघा वटपौर्णिमापर्यंत वितरण तर होणार नाही ऑब्वियसली, परंतु GR तरी किमान येईल का यावर आपण अगदी कमीत कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत। तुर्तास बघा वटपौर्णिमा जी असणार आहे ती असणार आहे जून महिन्याच्या 29 तारखेला असणार आहे सोमवारी, बरोबर। तर या दिवशी GR येऊ शकतो का? कारण हा जो महिना आहे जून महिना हा फक्त 30 दिवसांचा आहे, पण त्याच्यानंतर लागणार तो म्हणजे जुलै महिना, आणि मग हे वितरण आपल्याला जर समजा वटपौर्णिमेपर्यंत जर GR आला, GR म्हणतोय मी, GR आला तर लवकरात लवकर आपल्याला वितरण पण होऊ शकते, पण जर का GR पुढे गेला तर मग आपलं वितरण पण पुढे जाणार, आणि त्यामुळेच मी सांगतोय तुम्हाला 17-18 तारखेच्या दरम्यान यावेळेचं वितरण जाण्याची शक्यता आहे। म्हणजे परत बघा पुढचा महिना पण त्याच्यामध्ये ॲड होतो, अर्धा महिना जवळपास, आणि मागचा महिना तर पेंडिंग पडतो। तर त्यामुळे विनंती आहे शासनाला लवकरात लवकर वटपौर्णिमा निमित्त जे आहे लवकरात लवकर GR काढावा, व या हप्त्याचं म्हणजेच जूनच्या 24व्या हप्त्याचं वितरण जे जुलैच्या पहिल्या वीकमध्ये तरी किमान करण्याचा प्रयत्न करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा वटपौर्णिमापर्यंत मला नाही वाटत की GR येईल, जे आहे मी ते अगदी स्पष्ट सांगतोय। कमेंट्समध्ये प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं वटपौर्णिमेनिमित्त जे आहे वितरण होईल का सर वगैरे वगैरे, तर तसं काही नाही आहे। इव्हन GR पण येण्याची शक्यता तेव्हा कमी आहे, पुढच्याच महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये GR येईल, आणि मग त्यानंतर मग वितरण देखील होईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। पण बघा एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वितरण लवकर व्हावं यासाठी आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा मांडणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।